नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक नवीन आकार शिकवणार आहे, संस्कारवादी रांगोळीचा. हे बघू शकता, अशा प्रकारे हा आकार आपल्याला काढायचा आहे. रेषा काढतो त्या रेषाप्रमाणेच जे आपल्या रेषाला जे काढतो आपण त्याच्याप्रमाणेच आपल्याला आकार द्यायचा आहे. हे जे आहे याला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या रांगोळीमध्ये वापरू शकता. तुम्ही जसे नॉर्मली रेषा काढता त्याप्रमाणेच आपल्याला हा काढायचा आहे. मी माझ्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज टाकले आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे. अशा प्रकारे हातात रांगोळी घ्यायची आहे आणि गोल ती रांगोळी अशी फिरवायची आहे. आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या जे आहे छोटे मोठे जे आहे ट्राय करू शकता. हे बघू शकता, गोल मोठा घ्यायचा, छोटा घ्यायचा, 2-3 गोल मिळून गोल करायचे, कशा प्रकारे करायचे हे तुम्ही हळूहळू प्रॅक्टिस करून तुम्ही शिकू शकता. पूर्ण गोल घ्यायचा, अर्धवर्तुळ घ्यायचा का गोल करून फक्त एक छोटासा राऊंड मारायचा. हे बघू शकता, हे 2मध्ये फरक आहे, ह्या 2मध्ये फरक आहे, आकार फरक आहे, या दोघांच्या लांबीमध्ये फरक आहे. हे बघू शकता, हा वरचा जो आहे तसं नाही करायचा आपल्याला, खालचा जो आहे तो बरोबर आहे. अशा प्रकारे दोघांमध्ये थोडं अंतर पाहिजे. आणि तुम्ही जे आहे अशा प्रकारे प्रॅक्टिस करू शकता न्यूजपेपरवर वगैरे, किंवा मग एखादी स्टाईल शीट असेल त्याच्यावर. मी हे प्लॅस्टिकचा काळा काका घेतला आहे, त्याच्यावर मी हा जो आहे प्रॅक्टिस करून तुम्हाला दाखवत आहे. अशा प्रकारे सुरुवातीला तुम्हाला थोडा त्रास होईल, कारण की बोटांना सवय नसते, आपले बोटं दुखू शकतात. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण वेगवेगळे आकार जे आहे ते करून बघायचे आहे. प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला छान 5 बोटांची रांगोळी करता येणार आहे. अशा प्रकारे हे बघा, लांब रेषा मारायची प्रॅक्टिस करायची आहे, जाड बारीक तुम्हाला जशा जमतील तशा रेषा मारायची प्रॅक्टिस करायची आहे. हळूहळू प्रॅक्टिस करूनच तुम्ही एकसारखी रेषा करू शकाल. हे बघू शकता, पहिली रेषा कशी आहे, बाकीच्या रेषा कशा आहेत त्याच्याप्रमाणे आपण अशा प्रकारे रेषा काढायची प्रॅक्टिस करून मग रेषा काढताच जे आहे आपल्याला आकार द्यायचे आहेत. रेषा काढता आकार दिले म्हणजे काय होईल, आपल्याला छान पद्धतीने जे आहे वेगवेगळे आकार काढता येतील. हे बघू शकता, अशा प्रकारे आडव्या तिरप्या चौकोनी जशा पाहिजे तशा तुम्ही रेषा काढायच्या, जाड बारीक सगळ्या प्रकारच्या रेषांची प्रॅक्टिस तुम्ही करून घ्यायची आहे. आणि जे आहे दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रांगोळी जी आपण काढतो, 5 बोटांची रांगोळी काढतो, संस्कारवादी रांगोळी काढतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चिन्हांना खूप महत्त्व आहे. त्यामुळे ते चिन्ह खूप छान पद्धतीने तुम्हाला काढता येणे हे आवश्यक आहे. प्रॅक्टिस करूनच तुम्ही ती छान पद्धतीने रांगोळी काढू शकता. तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहिलात तर खूप छान पद्धतीने उत्तम तुम्ही रांगोळी काढू शकता. हे बघू शकता, अशा प्रकारे हे बोटातून रांगोळी गळायला नको पाहिजे. आपल्या बोटाची आपली जी बोटं असतात ते अशा प्रकारे जे आहे अशी नीट त्याच्यामध्ये ती रांगोळी करून घ्यायची आहे. मग आपल्याला व्यवस्थित काढायचं आहे. सुरुवातीला बोटांमधून रांगोळी पडेल, हे बघू शकता. जर बोटं जर नीट नाही तुम्ही बंद करू शकला तर बोटातून रांगोळी करू शकते. त्यामध्ये जे आहे एक प्रकारे एक बोटं ठेवून मग छान पद्धतीने तुम्हाला आहे ती रांगोळी काढून घ्यायची आहे. खूप सरळ सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. सुरुवातीला आकार चुकतील, आकार बरोबर येणार नाही, फक्त रांगोळी पडणं जरी तुमचं बंद झालं तरी तुमच्यासाठी खूप आहे. तुम्ही जे आहे वेगवेगळे आकार तुम्ही काढून बघू शकता. खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळी तुम्ही काढून बघू शकता. प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला फक्त, बाकी अजून काही नाही. बघू शकता, अशा प्रकारे जे आहे आपण रांगोळी काढू शकतो. हे बघा, ही डिझाईन आपण 5 बोटांनी काढलेली आहे. अशा प्रकारे आधी साधी काढून घ्यायची आहे बोटाने, चिमटीने काढून, मग त्याच्यावर तुम्ही गिरवले तरी चालेल. अशी साधी काढून मग त्याच्यावर गिरवायचं आहे. जसं आपण बालवाडीमध्ये असतो तेव्हा आपण त्याच्यावर गिरवतो, आपण 1 2 3 असं गिरवतो. तशा पद्धतीने आपल्याला गिरवून काढले तरी चालेल, म्हणजे तुम्हाला लवकर आकार जमतील. तुम्ही खूप सोप्या पद्धतीने लवकर शिकू शकाल. एकदा असे गिरवून सुद्धा काढले तरी चालेल. छान पद्धतीने जे आहे आपल्याला ते काढता आली पाहिजे. हे बघू शकता, अशा प्रकारे वेगवेगळे आकार काढायचे. एकच प्रॅक्टिस तुम्ही करायची. एकदा एक चिन्हाची नीट प्रॅक्टिस तुम्हाला आली की मग पुढच्या चिन्हाची प्रॅक्टिस करायला तुम्ही लागायची आहे, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल